यानंतर वळूया बीडकडे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येला 78 दिवस उलटून गेले, मात्र अजूनही आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांच्या हाती लागलेला नाही. फरार आरोपीला अटक करावी या व्यतिरिक्त विविध मागण्यांसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ कालपासून अन्नत्याग आंदोलन करतायत. त्यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. जोपर्यंत मागण्यांविषयी आश्वासन मिळत नाही, जबाबदार अधिकारी आंदोलनस्थळी भेट देऊन आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केलाय. वेळप्रसंगी पाणी न घेण्याचा इशाराही देशमुख कुटुंबियांनी दिलाय. त्यामुळे आता अधिकारी भेट देणार का हे पाहावं लागेल. आपले प्रतिनिधी गोविंद शेळके आपल्या सोबत आहेत मस्साजोगमधून. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. गोविंद, कालपासून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. मागण्या सुद्धा ग्रामस्थांच्या अतिशय ठाम आहेत. आता कुठल्या तरी पद्धतीने शासनाकडनं किंवा पोलीस अधिकाऱ्यांकडनं भेट यांची घेतली जाईल का? कुठेतरी या सगळ्यामध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न होईल का? गोविंद, काय वाटतंय? या प्रश्नचिन्हाच्या संदर्भात तपास करावा म्हणून नागरिक कायम रस्त्यावरती आले, वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं झाले, अनेक अधिकाऱ्यांना भेटून झालं, मात्र ते प्रश्न सुटत नाही आहेत. आणि म्हणून अखेर बघतोय की आपण अन्नत्याग आंदोलनाचा आजचा हा दुसरा दिवस आहे. केवळ देशमुख कुटुंबीयच नाही तर देशमुख कुटुंबियांसोबत मस्साजोगचे नागरिक कालपासून या आंदोलनावरती ठाम आहेत आणि आजचा अन्नत्याग आंदोलनाचा हा दुसरा दिवस आहे. धनंजय देशमुख माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत. धनंजय, मला सांगा की काय दुसऱ्या दिवशी आता आपली परिस्थिती, कारण बाकी काही लोक पाणी पिणार आहेत 2 दिवसासाठी, तशी मुभा त्यांनी मागून घेतली होती, मात्र आपण किमान पाणी तरी पिले? नाही, मी काल इथं ज्यावेळेस 10 वाजता आलो आणि हे जे आंदोलन चालू झालं, मी संकल्प केला होता की मी पाणी देखील घेणार नाही. कारण माझा जो संकल्प आहे तो मी हे सगळं न्याय मिळाल्याशिवाय, म्हणजे खूप अनेक प्रकारचे संकल्प मी केलेले आहेत की त्या मी गोष्टी न्याय मिळाल्यानंतरच करणार आहे. मी कालच संकल्प केल्याप्रमाणे जोपर्यंत काही ठोस पाऊल याच्यात उचललं गेलं जात नाही तोपर्यंत मी माझं जे आंदोलन आहे माझ्यासाठी ते वेगळं असेल, पण जास्त काही महत्त्वाचं म्हणजे जास्त काही खूप तकलीफ होणार आहे त्यातून असं नाही. कारण का जी भावाला तकलीफ झालेली आहे, जी त्याची हत्या झालेली आहे, त्यापेक्षा हे सगळं खूप कमी आहे. पण इकडे हत्या झाली, त्यानंतर आधीच आपल्या कुटुंबावरती म्हणजे एक करता पुरुष गमवण्याची वेळ आली, त्यानंतर सुद्धा ही वेळ येते आपल्यावर की कुटुंबाला अन्न पाणी सोडावं लागतं. नाही, न्याय मागण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरलेलो आहेत आम्ही, तर न्याय मागण्यासाठी हे सगळं करावंच लागणार आहे. न्यायाच्या भूमिकेत आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं मी काल संकल्प केल्याप्रमाणे हे अन्नत्याग आणि पाणीत्याग आंदोलन हे चालू राहणार. मग या 24 तासामध्ये कुणाकुणाशी बोलणं झालं अथवा सरकारचे कोणी प्रतिनिधी, प्रशासनातले कोणी अधिकारी यांच्याशी काही चर्चा झाली? नायब तहसीलदार आले होते, उपविभागीय दंडाधिकारी यांनी एक पत्र दिलं होतं. ते पत्र यांनी पुढं पुटअप केलेलं आहे. तिकडून पुढं काही निरोप येऊस तर ते म्हणले वाट बघावी लागेल आणि मग पुढचा निर्णय होईल. जे पण मला पत्र येतात, एक SP साहेबांकडून एक पत्र आलेलं आहे, जे की मी सांगितलं होतं की बेसिकली काय तपास झाला याची मला माहिती भेटली पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्याकडची माहिती आम्हाला द्या, यांनी काय माहिती दिलेली ते बघू आणि त्याची इन्व्हेस्टिगेशन करू, त्याची माहिती मिळवून घेऊ आपण. मग आपल्याला पुढे येईल की म्हणजे कुठल्या गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत आणि कुठल्या गोष्टी करायला पाहिजे होत्या. मग ते एक पत्र आलेलं आहे. काही 2-3 मागण्या ह्या SP साहेबांच्या अंडर आहेत आणि काही मागण्या ह्या इकडं प्रशासनातल्या आहेत. तर SP साहेबांनी खूप सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्हाला आश्वासित केलेलं आहे की हे लवकरच आपण करणार आहोत. पण समाधान झालं तुमचं? नाही, SP साहेबांकडून झालं आहे समाधान. SP साहेबांना मला फोनवर देखील आणि काल आम्हाला 1 तास वेळ दिला परवा दिवशी. त्या दिवशी देखील मला त्यांनी सांगितलं होतं की ह्याच्यात खूप गांभीर्याने आम्ही आहोत आणि आम्ही त्याच्यात कारवाई करत आहोत. मग जर कारवाई होत आहे तर मग आपण आंदोलनावरती ठामावच आहोत का आणखी कुठल्या पुढच्या मागण्यासंदर्भात आपण? तपास CIDकडे SITकडे आहे. जो कृष्णा आंधळे आहे त्याच्या वाढदिवसादिवशी कोणीतरी त्याचे मित्र पोस्ट ठेवतात, स्टेटस ठेवतात, जीवघेणा हल्ला करतात. हा हल्ला कुणावर पण होऊ शकतो, मग त्याची जिम्मेदारी कोणी घ्यायची? आणि हाफ मर्डर झालेला आहे. 4 दिवस तो होमगार्ड असलेला अशोक मोहिते हा बेशुद्ध होता. मग अशा घटना जर घडत राहिल्या, आरोपीचे समर्थनार्थ जे काही पोस्ट ठेवून, स्टेटस ठेवून जर असे हल्ले होत राहिले तर मग त्याला जिम्मेदार कोण? त्यासाठी आमची प्रमुख मागणी आहे की त्याला अटक करा. माझ्यासोबत वैभवी आहे. वैभवीचा 12वीचा एक पेपर बाकी आहे आणि मला वाटतं तो पेपर उद्याच आहे. उद्या पेपर आहे आणि तरीही वैभवी आज
या अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी झाली आहे. म्हणजे फार क्लेशदायक आहे, वेदनादायी आहे की वडिलांच्या हत्येनंतर त्यासाठी न्याय मागायचा आहे आणि तो इतक्या कठोरपणे मागायचा आहे की अगदी उद्या पेपरला जायचं आहे तिला आणि त्या अगोदर ती या आंदोलनात सहभागी झाली. वैभवी, खरं तर उद्या तुझा पेपर आहे. या काळामध्ये तू अभ्यास करणं आवश्यक होतं किंवा करायला पाहिजे. त्या काळात तू या ठिकाणी बसून आहेस. आता चाचा म्हणलं तसं आम्हाला न्याय मागण्यासाठी आम्हाला जे काही करावं लागेल आम्ही ते करायला तयार आहे. कारण की माझे वडील हे आमच्यासाठी सर्वस्व होते आणि तेच राहिले नाही आहेत, तर आता आम्हाला पण वाटतं की आम्ही त्यांच्यासाठी न्याय मिळवू नाही शकलो तर आमचा तरी काय उपयोग आहे. कारण की त्यांनी आमच्यासाठी खूप केलेलं आहे. त्यांच्यासाठी साधा आम्ही न्याय मागण्यासाठी जर कमी पडलो ना तर आम्ही कधीच स्वतःला माफ करू शकत नाही आहे. कारण की त्यांचं न्याय मागण्यासाठी म्हणूनच आम्हाला जे करावं लागेल ते आम्ही करायला तयार. बरोबर आहे, पण तरीसुद्धा आता उद्या तुला परीक्षेला जायचं आहे. त्या परीक्षेला जाण्याच्या 24 तास आधी तू इथे बसून आहेस की हे फार कठोर आहे. आपण असं म्हणतो की परीक्षेला जाताना किमान आपली मानसिक अवस्था चांगली असली पाहिजे. तशी आहे का तुझी? मानसिक अवस्था तर नाही आहे, पण एकीकडे मला माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यायचा आणि दुसरीकडे मला माझे पेपर द्यायचे. ते दोन्ही पण म्हणजे मला वाटतं ते दोन्ही पण माझ्यासाठी आवश्यक आहेत. पण मला आत्ता सध्या हे वाटतं की माझ्या पेपरच्या पुढेही मला माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यायचा आहे. 2 परीक्षा आहेत. एक परीक्षा तुला लिहायची आहे आणि दुसऱ्या परीक्षेमधून तू स्वतः जातेस. एक तर ती तर नुसती लिहायची परीक्षा आहे, पण ती पुढचं माझं भविष्य ठरवू शकते. आणि जी आज या परीक्षेमध्ये आम्ही पुढे जातोय जो या न्यायाचा लढा आहे, आणि असं सर्वांनाच वाटतं की माझ्या वडिलांची काही चूक नसताना त्यांच्यावर जो अन्याय झालाय ही दुःखद गोष्ट आहे. आज पूर्ण महाराष्ट्र याच्याबद्दल हळहळ व्यक्त करतोय. पण एक न्यायाचा लढा आहे तो आम्ही पुढे नेतोय आणि यामध्ये सर्वांची साथ आहे. आणि आता हे आंदोलन आज आहे ते फक्त याच्यासाठी आहे की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या आणि ज्या काही मागण्या असतील त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करा. तर वैभवी सांगते, पण हे फार कठोर आहे की 2 परीक्षा ती सध्या देते. एक परीक्षा वडिलांच्या न्यायासाठी या मांडवाखाली बसून देते आणि दुसऱ्या परीक्षेसाठी ती उद्या कदाचित आपल्याला परीक्षा केंद्रावरती पाहायला मिळू शकते. एक मात्र नक्की आहे की देशमुख कुटुंबियांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केल्यानंतर ज्या प्रकारे प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे होते ते मात्र घेताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत. कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, मसाजोग, बीड. तर अन्नत्याग आंदोलन सुरू आहे, आपण हे दृश्य बघतोय आणि वेळप्रसंगी पाणी न पिता आंदोलन करण्याचा सुद्धा देशमुख कुटुंबियांचा इशारा आहे. किंबहुना धनंजय देशमुख यांनी कालपासनं पाणी ग्रहण केलेलं नाहीये असंही कळतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.